शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावं। जवळचे सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपल्या बँकेत संपर्क साधून आपली केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी। एका महत्त्वाच्या अशा वर्तमानपत्राच्या माध्यमातून छापून आलेली बातमी आणि या बातमीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हवाय। लगेच ताबडतोब शेतकऱ्यांनी आधार कार्ड घेऊन आपल्या बँकेशी संपर्क साधला। जवळचे आपले सरकार सेवा केंद्र असतील, सीएससी सेंटरमध्ये गेले, परंतु केवायसी कधी करायची, कोणाची करायची आणि कशी करायची कुठल्याही प्रकारची माहिती कुठेही मिळाना झाली आणि गेल्या 2 दिवसापासून शेतकरी याच विवंचनेत आहेत की नेमकी केवायसी करायची कशी आणि नाही केली तर आपली कर्जमाफी होणार का। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या कर्जमाफीचा लाभ देत असताना शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती। शेतकऱ्यांचा आधारचा डाटा, पॅन कार्डचा डाटा, त्याच्या थकीत कर्जाचा डाटा हा 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासनाच्या माध्यमातून, सहकार विभागाच्या माध्यमातून तो डाटा गोळा करण्यात आलेला आहे। याचबरोबर शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅग फार्मर आयडी असणं सुद्धा अनिवार्य आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेले आहे आणि आता 20 मे 2026 पर्यंत ॲग्रिस्टॅगच्या अंतर्गत फार्मर आयडी जनरेट करून दिले जात आहेत। ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बाकी त्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवून घ्यावेत अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेले आहे। ॲग्रिस्टॅग फार्मर आयडी बनवला म्हणजे त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड, त्याच्या जमिनीची माहिती एकत्रितपणे इंटिग्रेटेड केली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवावे अशा प्रकारे सांगण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांचा आधारचा डाटा पूर्वीच घेतलेला आहे। आता अद्यापपर्यंत या कर्जमाफीचा JR आलेला नाही, त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली नाही। याच्यामध्ये कोणते शेतकरी आणखीन कर्जमाफीसाठी पात्र आहेत हे देखील माहीत नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज आहेत त्यांचा आधार हे त्या बँकेकडे असावं, त्यांचा ॲग्रिस्टॅग फार्मर आयडी त्या बँकेकडे असावा। याच्यासाठी पूर्वी शासनाच्या माध्यमातून बँकांना सांगण्यात आलेलं होतं, त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून कागदपत्र गोळा करण्यात आलेली होती। आता ही बातमी आल्यापासून बरेच जण हे केवायसी करायची म्हणून फिरत आहेत, परंतु अशा प्रकारच्या केवायसीच्या मार्गदर्शक सूचना अद्याप आलेल्या नाहीत, कारण त्याचा JRच आलेला नाही आणि याच्यामध्ये कोण पात्र आहे, याच्यात कोण शेतकरी समाविष्ट करण्यात आलेले हे माहीत नसताना आधार प्रमाणीकरण करायचे तरी कोणाचं हे या ठिकाणी प्रश्न आहे। त्याच्यामुळे त्याची कुठली यादी आलेली नाही, त्याच्या संदर्भातील कुठल्या मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत। फक्त आपण जर थकीत कर्जदार असाल, आपण जर रेग्युलर कर्जदार असाल तर आपला आधार आपल्या बँकेकडे आहे का, तो प्रमाणीकरण म्हणजे आपला बँकेला दिलेला आहे का, आपला ॲग्रिस्टॅग फार्मर आयडी बँकेकडे दिलेला आहे का, हे कागदपत्र आहेत की नाही ही चौकशी तुम्ही आता सध्या करू शकता। आणि जर याच्या संदर्भात काही याद्या आल्या, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं काही प्रमाणीकरण बाकी असेल, त्याच्या संदर्भात जर काही शासनानं सूचना दिल्या किंवा कर्जमाफीची एकंदरीत प्रक्रिया राबवली जात असताना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना जर केवायसी करण्यासाठी सांगितलं तर ती प्रक्रिया त्यावेळेस सुरू होऊ शकते। त्याच्यामुळे आता सध्या कुठली केवायसी सुरू नाही, केवायसीच्या संदर्भातील कुठल्या सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत। फक्त आणि फक्त आपला डेटा, आपले कागदपत्र ही बँकेमध्ये दिलेली आहेत का नाही ही तुम्ही सध्या चेक करू शकता आणि पुढील सूचना येण्याची, JR येण्याची वाट पाहू शकता। धन्यवाद।